योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 21. योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 21. नवे आकाश व नवी पृथ्वी, नवे आकाश व नवी पृथ्वी. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगर नवे यरूशलेम परमेश्वरापासून स्वर्गातून उतरताना पाहिले. ते नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नगरीप्रमाणे सजविलेले होते. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, पहा, परमेश्वराचा मंडप मनुष्यांजवळ आहे. त्याचबरोबर परमेश्वर आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि परमेश्वर स्वतः त्याचबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण हे नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत, कारण पहिले होऊन गेले. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व नवे करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. तो मला म्हणाला, त्याप्रमाणे होऊन गेले आहे. मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. मी तान्हेल्याला जीवनी झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा परमेश्वर होईन आणि तो माझा पुत्र होईल. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड यास अग्नीच्या व गंधकाच्या जळत्या सरोवरात वाटा मिळेल. हे दुसरे मरण आहे. स्वर्गीय यरूशलेम, स्वर्गीय यरूशलेम. नंतर शेवटल्या 7 पिढांनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या, अशा 7 परमेश्वर दूतापैकी एक परमेश्वर दूत येऊन मजबरोबर बोलला. तो म्हणाला, ये, नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री, ती मी तुला दाखवितो. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगर यरूशलेम परमेश्वरापासून स्वर्गातून उतरताना दिसले. त्याच्या ठाई परमेश्वराचे तेज होते. त्याची कांती अतिशय मौल्यवान रत्नासारखी होती. ती स्फटिकासारखे लखलखणाऱ्या यास्फे खड्यासारखी होती. त्याला मोठा उंच तट होता. त्याला 12 वेशी होत्या आणि वेशींजवळ 12 परमेश्वर दूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती. ती इस्रायलाच्या संतानाच्या 12 वंशांची होती. पूर्वेकडे 3 वेशी, उत्तरेकडे 3 वेशी, दक्षिणेकडे 3 वेशी व पश्चिमेकडे 3 वेशी होत्या. नगराच्या तटाला 12 पायांचे धोंडे होते. त्यावर कोकऱ्याच्या 12 प्रेषितांची नावे लिहिली होती. जो मजबरोबर बोलत होता त्याजवळ नगरांचे, त्याच्या वेशींचे व त्याच्या तटांचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याच्या बोरूचे माप होते. नंतर चौरस होते आणि जितकी रुंदी होती तितकीच त्याची लांबी होती. त्याने नगराचे माप बोरूने घेतले. ते 600 कोस भरले. त्याची लांबी व रुंदी व उंची समान होती. मग त्याने त्याच्या तटाचे माप घेतले. ते मनुष्याच्या हाताने 144 हात भरले. मनुष्याचा हात म्हणजे परमेश्वर दूताचा हात. त्याचा तट यास्पे रत्नाचा होता आणि नगर शुद्ध काचेसारखे शुद्ध सोनेच होते. नगराच्या तटाचे पाये वेगवेगळ्या मूल्यवान रत्नांनी शृंगारले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीळ, तिसरा स्फटिक, चौथा पाचू, 5वा गोमेद, 6वा सार्दी, 7वा लासना, 8वा वैडूर्य, 9वा पुष्कराज, 10वा सोनलसनी, 11वा याकीत, 12वा पद्मराग असे ते होते. 12 वेशी 12 मोत्यांच्या होत्या. एक वेस एकेका मोत्याची होती.
नगरातील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोनेच होता. त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही, कारण सर्व सत्ताधारी प्रभू परमेश्वर व कोकरा हेच त्याचे मंदिर होत. नगरावर सूर्याचा किंवा चंद्राचा प्रकाश पडण्याची गरज नाही, कारण परमेश्वराच्या तेजाने ते प्रकाशित केले आहे. कोकरा त्याचा दीप आहे. राष्ट्रे त्याच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे आपले वैभव त्यात आणतात. त्याच्या वेशी दिवसा बंद होणारच नाहीत, रात्र तर तेथे नाहीच. राष्ट्रांचे वैभव व प्रतिष्ठा त्यामध्ये आणतील. त्याच्यात काही निषिद्ध आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम याचा प्रवेश होणारच नाही. तर कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल.